नैना कारखानीसचे डोळे भीतीने आकासले. ती धिजून गेली होती. मोठे हात तिच्या अंगावर फिरत होते. उष्ण श्वास तिच्या मानेला स्पर्श करत होता आणि तिच्या अंगावर शहारे उठत होते. ही ओळखलेली जाणीव. तिचं शरीर त्याला आधीच ओळखत होतं. तो ईशान राणे होता. त्याचं चुंबन इतकं तीव्र होतं की तिला श्वास घेणंच कठीण झालं. ती धडपडली. त्याला दूर सारण्याचा प्रयत्न केला. ओठ सुटले तेव्हा त्याच्या गडद कर्जातला सूर कानावर आला. दे मला. तो स्वर इतका मोहक होता की तिचं हृदय धडपडलं. त्याने तिला घट्ट मिठीत ओढलं. तिचा आवाज थरथरत होता. प्लीज, कृपा करून नका श्री राणे. मी चुकीच्या खोलीत आले आहे. पण ईशानला काहीच फरक पडत नव्हता. त्याची पकड आणखी घट्ट झाली. नैना थरथरत होती. तिचे कपडे विस्कटले होते. नाही, माझ्या पोटातलं बाळ, तिने रडत ओरडून म्हटलं. बाळ? ईशान राणे, बाळाला इजा होईल. तिच्या या किंकाळीसोबतच अचानक वाड्यातील लाईट्स लागले. ईशानचे डोळे स्पष्ट झाले. चेहऱ्यावर हलकासा ताण दिसला. तो थंड आवाजात म्हणाला, इथे काय करत होतीस? तुला सांगितलं नव्हतं का ही खोली उघडू नकोस? नैनाचे अश्रू अनावर झाले. मी फक्त दिवा घ्यायला आले होते. मला पुन्हा अभ्यास करायचा आहे. माझ्या आईनं मला कॉलेजमधून बाहेर काढलं आहे. मला परत प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत. अंधारात मला नीट दिसलं नाही म्हणून चुकीच्या खोलीत आले. ती बोलत होती आणि अधिकच रडत होती. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. मानही. तिचं अंग नाजूक गुलाबी दिसत होतं. ईशानचा श्वास पुन्हा जोरात झाला. त्याच्या मनात दडपलेली तीव्र भावना पुन्हा जागी झाली. त्याने ओठ घट्ट मिटले. काही क्षणानंतर तो कठोर आवाजात विचारतो, उभी राहू शकतेस का? नैना उभी राहण्याचा प्रयत्न करते पण पायात ताकद नसते. तिने नकारार्थी मान हलवली. त्याचे डोळे गडद झाले. अचानक तो तिला उचलून घेतो. तुझी खोली कुठली? डावीकडची पहिली, ती हळू आवाजात म्हणाली. त्याने दार लाथाडून उघडलं आणि तिला पलंगावर अलगद ठेवलं. नैना म्हणाली, धन्यवाद. ईशानने तिच्या डोळ्यात पाहिलं. मौल्यवान रत्नासारखे झगमगणारे डोळे. त्याच्या घशात कोरडेपणा जाणवला. बोवेनचं औषध खरंच काम करतंय का? त्याने स्वतःला आवरलं. तो थंड आवाजात म्हणाला, माझ्याकडे बघू नकोस, विश्रांती घे. आणि पटकन निघून गेला. नैना एकटी पडली. तिच्या मनात एक शून्यता उमटली. पुढच्या सकाळी नैना खाली आली. वीणा हसत मुखाने म्हणाली, मिस कारखानीस, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राणे सरांनी नॉर्थवेल विद्यापीठाला फोन केला आणि तुमचा प्रवेश पुन्हा करून दिला आहे. तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नाही. तुम्ही महिनाभरात पुन्हा कॉलेजला जाऊ शकता. नैना थक्क झाली. खरंच मला पुन्हा प्रवेश मिळाला? हो, राणे सरांनी स्वतः प्राचार्यांना फोन केला आणि त्यांनी लगेच मान्यता दिली. नैनेच्या मनात काल रात्री बोललेले शब्द आठवले. तिच्या मनात कृतज्ञतेची लाट दाटून आली. मला सरांचं आभार मानायला हवेत. पण वीणाने सांगितलं, राणे सर आधीच कंपनीत गेले आहेत. नैनेच्या डोळ्यात थोडा उदासपणा उमटला. पण तिने ठरवलं, त्यांनी माझ्यासाठी इतके केलं, मला काहीतरी परत द्यायला हवं. दुपारी तिने स्वयंपाकघरात स्वतःला झोकून दिलं. आईवडिलांसाठी व भावासाठी स्वयंपाक केल्याचा अनुभव असल्यामुळे तिचा हात चांगला होता. तिने 12 पदार्थ तयार केले. तेवढ्यात उंच टाचांच्या सँडलचा आवाज आला. नैना वळली तर दारात एक सुंदर दाट मानेची स्त्री उभी होती. नैना म्हणाली, हॅलो, तुम्ही माझा मार्ग? पण त्या स्त्रीनं अचानक जोरात चापट मारली. नैना डळमळली. तिच्या हातून गरम सूपचा बाऊल खाली पडला आणि गरम सूप तिच्या हातावर उडालं. वीणा घाबरली. नैना वेदनेने तडफडू लागली. ती स्त्री थंड हसत म्हणाली, इतकी लहान वयातच पोटात मूल घेऊन आलीस आणि दुसऱ्याच्या नवऱ्याला फसवायला धाडस करतेस. तुला लाज नाही वाटली? नैना हादरली. तिचे ओठ थरथरले. तुम्ही लावण्या जाधव, ईशानची वधू. लावण्यानं उंच मानेने स्मित केलं. बरोबर, मीच ईशानची साखरपुडा झालेली वधू आहे.
नैना कारखानीसच्या चेहऱ्यावरच रक्तच उतरलं होतं. ती घाबरून आपल्या कपड्याच्या घड्या चुरत होती. ओठ चावून ती गप्प उभी होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू धडकत होते. तिच्या 19 वर्षाच्या आयुष्याने तिला शिकवलं होतं की ती कदाचित आता तीच बनते आहे, जिचा ती नेहमी तिरस्कार करायची. दुसऱ्याच्या संसारात शिरणारी एक सोन्याच्या लोभाची बाई. पण हे तिचं मनसुबे नव्हते. लावण्या जाधव थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती पुन्हा पुन्हा नैनाच्या खांद्यावर बोट खुपसत म्हणत होती, कान उघडे ठेव. शहाणपण तुझ्यात असेल तर इथून निघून जा. दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणारी स्वस्त बाई बनू नकोस, समजलं? क्षणभर थांबून ती डोळ्यात झळझळता राग घेऊन आली. ऐकलंय मी की तू ईशान राणेच्या मुलाची आई होणार आहेस. पण ऐक, जरी तो जन्मला आहे तरी तो फक्त हरामखोर म्हणून जगेल. त्या मुलाला या घराचा वारस कधी मिळणार नाही. तो समाजात डोकं वर करून उभा राहू शकणार नाही. समजलं का तुला? नैना गडबडून मागे सरकली. तिला बोलता येत नव्हतं. तिचा आवाज कंठातच अडकला होता. वीणाबाईने हे दृश्य पाहिलं आणि घाबरत पुढे होऊन नम्रपणे म्हणाली, मॅडम, इमली आपली वाट पाहत आहेत. कृपया आत चला. हे ऐकून लावण्याचा संताप शेंगेला गेला. तिने चटकन आपला हात उगारला आणि वीणाच्या गालावर जोरात थप्पड बसवली. तुझी काय औकात? नोकर असूनही मला रोखतेस? बहुधा या रांडेसोबत हातमिळवणी केली आहेस म्हणून इतकं धाडस आले. वीणा जमिनीवर कोसळली. तिच्या चेहऱ्यावर 5 बोटाचे लाल ठसे उठले होते. ती रडत होती, पण भीतीने काही बोलत नव्हती. लावण्या थंड हसली आणि नैनाकडे वळली. तुझ्याऐवजी हिचा चेहरा फोडला. समजलं ना? तूच जबाबदार आहेस. नैना रडत रडत हात जोडून म्हणाली, मला माफ करा मिस जाधव. मला खरंच माहीत नव्हतं. मी तुमच्या नात्यात कधीच अडथळा आणणार नाही. लावण्या तिची हनवटी पकडून म्हणाली, तुझ्या घरच्यांचा लोभ मला ठाऊक आहे. तुझी आई पैशाची भुकेली आहे. ती तुला शिकवणार कशी? डिझाईन कशा शिकायचं स्वप्न बाळगतेस ना, त्यासाठी पैसा लागतो आणि तुझ्यासारखी गरीब मुलगी ते स्वप्न कधीच पूर्ण करू शकत नाही. पण माझा सल्ला ऐक, कॉलेज सोडून दे, नाहीतर. ती नखांनी नैनाची हनवटी दूर सारून थंडपणे निघून गेली. नैना मात्र जमिनीवरच बसली. डोळ्यातून गारगोट्यासारखे अश्रू गळत होते. अपमान, दुःख, राग आणि प्रचंड असहाय्यता. का फक्त गरीब घरात जन्मले म्हणून मला माझं स्वप्न पाहायचा अधिकार नाही? तिच्या मनात ओरड चालू होती. काही वेळानं तिने स्वतःला सावरलं आणि तिथून निघाली. महालासारख्या त्या आलिशान घरातून बाहेर पडताना तिचे पाय थरथरत होते. रस्त्यावर ती चालत होती, डोळे अश्रूंनी धुसर झालेले. अचानक कुणीतरी वेगाने धडक दिली. ती जोरात कोसळली. तिचे गुडघे खरचटले, हात जखमी झाले आणि पोटात तीव्र वेदना उठल्या. देवा! नैना घाबरून आपलं पोट धरत म्हणाली. तिच्या कपाळावर घाम फुटला. बाळाचं काय होईल? तिने डोळे उघडून पाहिलं तर एक लहान मुलगा स्केटबोर्डवर हसत होता. त्याला कसलीही खंत नव्हती. उलट तो आनंदाने ओरडला, जणू काही कमालच केली. नैना चकित झाली. दुखत असूनही तिने शांततेने विचारलं, बाळा, मला धडक दिलीस, निदान माफ तरी मागशील का? तो मुलगा जीभ काढून चिडवू लागला. नैनाचा संयम सुटला. हीच का तुझ्या आईबापांची शिकवण? मोठ्यांचा आदर नाही? तेवढ्यात एक बाई आली. मोठे वेव्ही केस, टोकदार टाचांचे सँडल, चेहऱ्यावर भारी मेकअप आणि इतर दरपारलेलं परफ्यूम की नैनाला उलटीसारखं झालं. ए, काय करत आहेस? माझ्या मुलावर ओरडतेस? तो फक्त मुलगा आहे, ती बाई थंड आवाजात म्हणाली. मुलगा लगेच तिच्या मागे लपला आणि खोटं रडू लागलं. जणू काही नैना त्याला मारणार होती. नैना डोळे भरून म्हणाली, तुमच्या मुलानं मला धडक दिली. मी फक्त माफी मागायला सांगितलं, पण उलट माझ्यावरच खोटा आरोप करत आहे. ती बाई उपहासाने हसली. अगं, मोठ्या बाई असून थोडंसं पडलीस तर काय झालं? एवढं रडगाणं गायलं जातं का? आणि माझ्या मुलाला शिकवतेस? स्वतःच बघ आधी. नैनाचे डोळे अजूनही पाण्याने भरून वाहत होते.